मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी रात्री शांतपणे झोपलेली असते. त्यानंतर आता मध्यरात्र होते तेव्हा तिला काहीही सुचत नाही. कारण तिला अचानकच भास होतो की पिल्लू आले, माझं बाळ आले, मला त्याला दूध पाजायचे असं म्हणून ती आता लगेचच उठते आणि मोठ्या मोठ्याने बोलू लागते की पिल्लू आलंस का रे तू, आला पिल्लू तू. तेव्हा ती आता लगेचच उठून बसते आणि म्हणते पिल्लू आली आहे. त्यावेळी आता आकाशला सुद्धा जाग येते. तेव्हा तो लगेचच आता तिला विचारतो की काय गं भूमी, तू अचानक अशी जागी का झालीस. तेव्हा ती म्हणते अरे आकाश, पिल्लू आले खाली, मी जाऊन येते हा, लगेचच जाऊन येते हा, असं म्हणून ती निघालेली असते. तेव्हा लगेचच आकाश म्हणतो की अगं भूमी, रात्र झाली आहे खूप आणि पिल्लू नाही आली आहे, तुला काहीतरी स्वप्न वगैरे पडलं असेल. मग आता भूमी लगेचच म्हणते नाही रे आकाश, स्वप्न वगैरे काहीच नाही, मला जाणवतंय ना आलंय पिल्लू अरे खाली. अरे पारितोष घेऊन आला असेल तिला, तिला भूक लागली आहे ना, त्यामुळे ती भुकेने व्याकुळ झाली असेल. अरे बिचारी ती उपाशी आहे, मी आले ना अरे आकाश, आले ना, असं म्हणून तिचं जायला निघते आणि तिच्या पाठोपाठ आता आकाश सुद्धा जातो. तेव्हा तो भूमी अगं थांब थांब असं म्हणून तिच्या पाठोपाठ जातो. हॉलमध्ये दोघेही असतात तर आता तेथे कुणीही नसतं. मग आता पिल्लू कुठे आहेस तू, कुठे आहेस तू, असं भूमी मोठ्या मोठ्याने जोरातच ओरडत विचारते. मग आता लगेचच आकाश म्हणतो की अगं भूमी, नाही आलंय बाळ, कुठे आहे, मला नाही दिसत इथे. तेव्हा ती म्हणते अरे मला जाणवतंय ना, पण दिसत नाही एवढंच, पण मला जाणवतंय ते नक्की. त्यावेळी आकाश म्हणतो नाही ग भूमी, ऐकून घे जरा. तेवढ्यातच रागिनी आता रूम बाहेर येते आणि भूमीकडे पाहतच राहते. त्यानंतर भूमी आता खूपच हायपर होते. बाळाच्या काळजीने तिचा जीव कासावीस झालेला असतो. तेव्हा लगेचच आता ती म्हणते की अरे ऐक ना आकाश, प्लीज प्लीज, मला जायचंय बाळाकडे. अरे ती भुकेने व्याकुळ झालं असेल, त्याला माझी आठवण येत असेल. अरे आकाश चल ना पटकन आपण जाऊयात. हे बघ मी तुझ्या पाया पडते, पण मला जाऊ देत प्लीज प्लीज. आणि अमोली जे काही बोलेल ना ते सगळे मी ऐकून घेईल, पण प्लीज आकाश, मी माझा ना सर्व अपमानसुद्धा सहन करेल, पण बाळाचे हाल नको ना, प्लीज आकाश, मला जाऊ दे आकाश. आता सारखी सारखीच ती म्हणू लागते. तेव्हा लगेचच आता ती म्हणते भूमी, मला मान्य आहे, सगळं कळतंय, पण त्या बाळाचे आई वडील नाही आहोत ना, ते दोघे आहेत ना, मग ते बाळाचा विचार नाही करणार का. अमोली तुझ्यावर चिडली आहे, परंतु पारितोष ना समंजस आहेत. बाळाला तुझी गरज असती तर तो घेऊन आला असता ना इकडे आपल्या घरी, किंवा नाही तर तुला तिकडे बोलवलं असतं त्यांनी. मग आता भूमी लगेचच म्हणते अरे तुला आकाश कळत नाही आहे का, अमोलीपुढे त्याचं काहीही चालत नाही आहे, तुला आजपर्यंत समजली नाही काही गोष्ट, तो सगळं अमोलीचं ऐकतो. आकाश, आपण काहीही झालं तरी त्या बाळाचे हाल नाही ना होऊ देऊ शकत. तुझ्या लक्षात कसं येत नसेल, ते रडतंय, अरे त्याला भूक लागली असेल, असं सातत्याने भूमी म्हणत असते. तर रागिनी मात्र भूमीची ही अवस्था पाहून आता हसत असते. तेव्हा ती भूमीची मजा आता पाहू लागते आणि हसत असते. परंतु आता इकडे आकाश भूमीला शांत करण्यासाठी म्हणून विचारतो तुला जायचंय ना तिकडे बाळाकडे. त्यावेळी भूमी हो असं म्हणते. मग आकाश म्हणतो चल चल तू लगेचच. तेव्हा भूमी आणि आकाश लगेचच आता जायला निघतात. तर रागिनी आता त्या दोघांकडे पाहतच राहते. इकडे आकाश आणि भूमी लगेचच काही वेळानंतर पारितोषच्या घरी सुद्धा पोहोचतात. आता तेथे पोहोचल्यानंतर भूमी लगेचच गाडीतून खाली उतरते आणि पारितोषच्या घराकडे धाव घेत असते. तेव्हा आकाश आता लगेचच गाडीतून खाली उतरतो आणि भूमी थांब असं लगेचच तिला म्हणतो. त्यावेळी आता आकाश लगेच तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो तुला पारितोषच्या घरी जायचं होतं ना, मी घेऊन आलोय तुला इकडे, पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, मी जे काही सांगतोय ना ते जरा लक्ष देऊन ऐक आता भूमी तू. तेव्हा भूमी संभ्रमात पडते की नक्की काय चाललंय आकाशचं. आता सत्य परिस्थितीचा तिला आढावा देऊ लागतो. अगं त्या अमोलीने ना तुला किडनॅपर ठरवलंय, चोर ठरवलंय, आणि अजून ती काय काय बोलेल ना मला खरंच नाही माहीत. ती ना कदाचित पोलिसांना सुद्धा बोलवेल, आपण ते सुद्धा सहन करू. शिवाय मी त्यांना शब्द असा दिलाय की तू त्यांच्याशी कधीही संबंध ठेवणार नाही. पण आता जर का तू त्यांच्या घरात गेलीस ना भूमी, तर मला ना खजील व्हावं लागेल. आणि कसं आहे ना, मी होईल खजील, मला काहीही प्रॉब्लेम नाही. यापुढे जे काही होईल ना, मान अपमान आरोप प्रत्यारोप हे सगळं आपल्याला सहन करायचंच आहे आणि त्याच्याबद्दल खरंच काही प्रॉब्लेम नाही. पण एक गोष्ट लक्षात घे भूमी, अगं तुझ्या या हट्टापायी त्या दोघांचं नातं कायमचं संपेल.
आता आकाशचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा लगेचच आता आकाश विचारतो, हे चालेल का तुला? मग आता लगेचच भूमीला तो पुन्हा समजावू लागतो, आतापर्यंत ना भूमी, आपण कधीही कोणाच्याही पर्सनल लाईफमध्ये ढवळाढवळ केलेली नाहीये आणि कोणाचंही आयुष्य असं डिस्टर्ब केलेलं नाहीये। आतापर्यंत कोणाच्याही आनंदावर विरजण घातलेलं सुद्धा नाहीये, पण आज ना ते आपल्याकडून होईल। अगं भूमी, तुला कळतंय का, अमोली आणि पारितोषचा संसार सुद्धा मोडेल। त्यामुळे आता तू ठरव, तुला नक्की काय करायचंय। आता आकाशने एवढं समजावून देखील आता भूमीला फक्त आणि फक्त बाळाची काळजी वाटत असते। तेव्हा तिला आता काहीच सुचत नसतं काय करावं। तिला सारखा सारखा बाळाचा चेहरा डोळ्यासमोर आठवत असतो। बाळाला भूक लागली आहे हेच एवढंच फक्त तिला आठवत असतं आणि त्यामुळे ती पुन्हा एकदा घराकडे पारितोषच्या धाव घेते। घराजवळ गेल्यानंतर ती दाराची बेल आता वाजवणार असते आणि त्या बटनवर हात सुद्धा ठेवते, परंतु आता ती बेल वाजवत नाही। तिला आठवतं की भूमी, तूच माझ्या बाळाला किडनॅप केलं आहे असं अमोलीने माझ्यावर आरोप केला आणि हेही सुद्धा आठवतं की पारितोषला अमोलीने सांगितलंय की एकतर तू हिच्याशी संबंध तोड किंवा मी तुझ्याशी संबंध तोडते म्हणून, आणि आता निर्णय पूर्णपणे तुझा आहे। बरोबर हे सगळं आठवून आता भूमीला खूप मोठा धक्का बसतो। काय आहे त्याची जाणीव सुद्धा होते। त्यानंतर आकाश म्हणतो, भूमी, आत्तापर्यंत ना आपण कोणाच्याही आयुष्यात कधीही म्हणजे कधीही अशी ढवळाढवळ केलेली नाहीये आणि कोणाचंही आयुष्य आपण डिस्टर्ब केलेलं नाहीये। त्या दोघांचा संसार मोडेल। आता हाच विचार करत भूमी पुन्हा आपली बिचारी माघारी फिरते आणि पळतच जाऊन आकाशला घट्ट मिठी मारते। तर आता दुसरीकडे रागिनी आता भूमी आणि आकाश कधी येता येत ना याचीच वाट पाहत असते। आता वाट पाहत असताना काही वेळातच आकाशची गाडी आता तिला दिसते। मग आता चला प्लॅन सुरू करा असं रागिनी आता मनातच म्हणते आणि हसते। त्यानंतर आता आकाश आणि भूमी हे दोघेही आता घराजवळ येऊन पार पोहोचतात। गाडी वगैरे व्यवस्थित लावतात, गाडीतून खाली उतरतात। मग त्यानंतर आता रागिनी एक प्लॅन लगेचच सुरू करते आणि लगेचच आपली बॅग घेऊन त्यांच्याकडे न पाहता त्यांच्याकडे दुर्लक्ष करत लगेचच जिन्यावरून खाली उतरत असते। तेव्हा आता ती त्यांच्यासमोर येऊन उभी राहते आणि माहीत नसल्यासारखं नाटक करत आश्चर्याने त्या दोघांकडे पाहते। तेव्हा या दोघांनाही आश्चर्य वाटतं की रात्रीची आत्या कुठे निघाली। मग आता लगेचच आकाश विचारतो की काय ग आत्या, तू कुठे निघालीस एवढ्या रात्रीची ही बॅग वगैरे घेऊन? तेव्हा आता नाटक करत मुद्दामच रागिनी म्हणू लागते, अरे बापरे, आता सांगणं आलंच। त्यावेळी तो विचारतो, काय सांगणं आलं, काय झालं नक्की? मग आता ती लगेचच म्हणू लागते की आकाश, अरे मी घर सोडून ना कुठेतरी अशी लांब निघाली आहे। मग त्यानंतर रागिनी म्हणते, आकाश मला माहिती आहे तू मला माझं ऑफिसमधलं पद आणि त्याचबरोबर जो कारभार माझ्याकडे होता ना तो मला पुन्हा देशील आणि तो मी टाळू शकणार नाही। अरे सुरुवातीला तिला ते चालेल, आवडेल, पण नंतर तिला असंच वाटेल ना, खायला नको होतं, म्हणजे तिला हे अजिबातच आवडणार नाही आकाश। मी हे सगळं बळकावण्याचा प्रयत्न करतेय असं भूमीला वाटेल आणि मला हे नको आहे पुन्हा आकाश। मला आपल्या घरातलं वातावरण अजिबात बिघडू द्यायचं नाहीये। तो आता विचारतो, आणि म्हणूनच तू घर सोडून चाललीये का? त्यावेळी आता रागिनी म्हणते, हो अरे आकाश, कारण आता दुसरा काही पर्याय आहे का माझ्याकडे? अरे आकाश, तुम्ही मला या घरामध्ये आश्रय दिला आणि मला माझं स्थान दिलं, हेच माझ्यासाठी खूप पुरेसं आहे। मला अजून दुसरं काही खरंच नको, असं ती आता नाटकं करत म्हणत असते। तेव्हा आता लगेचच आकाश हा आत्याला शब्द देतो, असं काहीही होणार नाहीये, तू निश्चिंतपणे तुझी पोस्ट ही रेझ्यूम करू शकतेस। तेव्हा रागिनी म्हणते, नाही बाळा आकाश, खरंच मला नकोय काहीही। आकाश म्हणतो, आत्या प्लीज असं करू नकोस तू। तेव्हा रागिनी रडण्याचं नाटक करत म्हणते, आकाश मला या घरातनं आता बाहेर पडायचंय आणि तुम्हाला अडवू नकोस, प्लीज जाऊ दे, असं म्हणून ती निघालेली असते। तेव्हा नाही असं लगेचच रागिनी म्हणते। तेव्हा लगेचच आकाश म्हणतो, ठीक आहे जा तू मग मी एक काम करतो, महाजन गारमेंट्सच मी बंद करून टाकतो। हे ऐकून रागिनीच्या आनंदाला उधाणच येतं, खूपच आनंद होतो। मग ती पण चेहऱ्यावर तसं दाखवत नाही। तर इकडे भूमीला आकाशचा हा निर्णय ऐकून ना खूप मोठा धक्का बसतो की आकाश काय एवढं पार गारमेंट्स वगैरे बंद करायला लागला, असं म्हणून ती आश्चर्याने पाहते। तर रागिनी आता नाटक करत मागे वळून पाहते आणि काय आकाश, अरे हे काय बोलतोस तू बाळा? आता तो लगेचच म्हणतो, माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय आहे सांग बरं? आत्या, भूमीची आत्ता जी काही अवस्था आहे तिच्याकडे लक्ष देणं मला जास्त गरजेचं आहे ना, आणि म्हणूनच मी कंपनीकडे नाही लक्ष देऊ शकत, आणि मग कोण लक्ष देणार आहे?
अशामुळे कंपनीचं नुकसान होईल आणि कंपनी बंद पडेल. त्यापेक्षा मीच कंपनी बंद करतो ना. तेव्हा रागिनी रागातच म्हणते, नाही आकाश, आता वाटेल ते ना तू बडबड करू नकोस, समजलं? काय रे, कंपनी बंद करेल असं बोलतोस? अरे, कंपनीसाठी तुझ्या वडिलांनी, माझ्या बाबांनी अगदी रक्ताचं पाणी केलंय आणि उद्या जर ही कंपनी बंद झाली तर सगळं काही माझ्यावरच येईल. या कंपनीसाठी मी माझं सासर तिकडे गावाला सोडून इकडे माहेरी निघून आले होते आणि आता हा माझ्यासाठी कंपनी बंद करायचं म्हणतोय. मग आता लगेचच आकाश विचारतो, काय ठरवलं काय आहेस मग तू आत्या? त्यावेळी आता लगेचच रागिनी म्हणते, काय ठरवण्यासाठी काही उरलंय का आकाश? तू ना मला पेचात पाडला आहेस आकाश, खरंच, असं म्हणून आता रागिनी आपला निर्णय सांगते की ठीक आहे बाळा, नाही जात मी कुठे. तर दुसऱ्या दिवशी आजी आता बाहेरून आलेल्या असतात आणि त्या लगेचच आकाश आणि भूमीला म्हणतात की अरे, मी मंदिरातील पुजाऱ्यांबरोबर बोललीये की दोघांसाठी पूजा करायची आहे म्हणून, कारण त्या दोघांच्या पाठीमागे काय लागले ना काय माहीत. तेव्हा आकाश भूमी एकमेकांकडे पाहतच राहतात. तर आजी पुढे म्हणते, पूजा केल्यानंतर जरा तुमच्या दोघांचं मन समाधान सुद्धा होईल. मंदिरात गेल्यानंतर मनालाही जरा शांती मिळेल, हो की नाही? तेव्हा आकाश म्हणतो, हो चालेल, तुझं समाधान होणार आहे ना आजी? मग तू म्हणतीयस ना तसंच करू आपण. आणि त्याच्यानंतर मी भूमीला घेऊन मी ठरवले आजचा दिवस पूर्णपणे मी भूमी बरोबरच घालवणार आहे. जुन्या आठवणी जाग्या करणार आहे, जुन्या ठिकाणी जाऊन फिरणार आहे. तेव्हा आजी लगेचच म्हणतात, हो चांगला विचार आहे बाळा. तर लगेचच त्या म्हणू लागतात, ती सुद्धा जरा फ्रेश होईल, हो की नाही? तेव्हा भूमी हो असं म्हणते. त्यानंतर भूमी सुद्धा आता गाडीत बसायला जाते. तर तिला आता तिथे समोर कोणीतरी दिसतं, कोणीतरी गेटजवळ आहे असं तिला समजतं. त्यामुळे ती आता लगेचच थोडी पुढे पुढे जाते आणि गेटजवळ गेल्यानंतर तिला आता दिसतं की एक माणूस आपला चेहरा वगैरे असा झाकून तेथेच आता घुटमळत असतो आणि पटकन पळून जातो भूमीला पाहताच. त्यामुळे आकाश आता लगेचच भूमी पाठोपाठ येतो आणि तिला विचारतो, काय झालं भूमी? मग आता भूमी म्हणते, अरे, मी जेव्हा गाडीत बसत होते ना आकाश, तेव्हा मला इथे काहीतरी असं विचित्रसारखं वाटलं, म्हणजे ना इथे कुणीतरी होतं अरे असं. त्यावेळी आता आकाश तिकडे पाहतो पण तेथे कोणीही नसतं. त्यानंतर लगेचच आता भूमी मनात विचार करू लागते की मी मागे इथे नर्सला सुद्धा अशी घुटमळताना पाहत होते आणि मग नर्सच्या संबंधितच कुणीतरी इथे माणूस असेल का, प्रश्न तिच्या मनात येतो. आणि आकाशने तर इथेच कुणाला असं धावताना पाहिलं नाही असं म्हणतं. त्यानंतर आकाश विचारतो, भूमी, अगं इथे कशाला कोणी येईल? तुला काही भास वगैरे होत आहेत का? भूमी म्हणते, नाही रे आकाश, असं भास वगैरे काही नाहीये, मी ना खरंच माझ्या डोळ्यांनी स्पष्टपणे बघितलं. तेव्हा तो म्हणतो, बरं ठीक आहे, ते वॉचमनला लक्ष ठेवायला सांगतो, पण आता तिथे वॉचमन सुद्धा नसतो. मग तो आल्यानंतर मी त्याला सांगतो, पण ऐक ना, आता आपण निघूयात असंही तो भूमीला म्हणतो. त्यानंतर आता दोघेही जायला निघतात. तर आता भूमी लगेचच म्हणते, ऐक ना, देवळात वगैरे जाईपर्यंत ठीक आहे रे, पण असा पूर्ण दिवस नको ना तू माझ्याबरोबर घालवूस. आणि मी बरी आहे आकाश, आणि मला खरंच आवडेल तुझ्याबरोबर पूर्ण दिवस घालवायला, का नाही आवडणार? पण आकाश, तुला एक सांगू, मला खरंच मनापासून असं वाटतंय तू ऑफिसमध्ये जावंस आणि तिकडची कामं बघावीस. त्यांवर सगळं नको सोपवू, खरंच मला सेफ नाही वाटत आहे अरे आकाश. त्यावेळी आकाश आता म्हणतो, नको ना भूमी, प्लीज आता हा विषय, कारण माझा निर्णय ना ऑलरेडी झालाय आणि आतापर्यंत प्रत्येक निर्णयाला मी तुला सपोर्ट केलाय ना, आता तू सुद्धा माझ्या निर्णयाला असं सपोर्ट कर ना. तेव्हा आता ही सपोर्ट असाच करत राहा असं म्हणून आकाश गाडीत बसतो. मग नाईलाजाने भूमीला सुद्धा गाडीत बसावं लागतं. तेव्हा भूमीचं लक्ष फक्त अजूनही मागेच असतं, कारण नक्की तो कोण असेल हा भूमीला प्रश्न पडलेला असतो. तिला ते प्रसंग पुन्हा पुन्हा एकदा आठवतात की कशाप्रकारे तो माणूस तेथून असा चेहरा झाकून पळाला, त्याचाच ती आता विचार करत असते. तेव्हा आता आकाश हा लगेचच जोरात हॉर्न वाजवतो आणि भूमीचं लक्ष डायव्हर्ट करत तिला इशारा करत लगेचच गाडीत बसायला सांगतो. मग भूमी हो असं म्हणते आणि लगेचच गाडीत सुद्धा जाऊन बसते. आता आकाश लगेचच गाडी स्टार्ट करतो आणि तेथून जातो. त्यानंतर काही वेळातच रागिनी आणि पौर्णिमा या दोघीही जिन्यावरून येत असतात. तर तो जो माणूस असतो ना, तो माणूस आता त्या दोघींकडे खूप वेळ असा पाहतच राहतो. त्या दोघींवर सुद्धा अगदी नजर रोखूनच असतो. इकडे आता पौर्णिमा ही रागिनीला म्हणते, आई, आज खूप दिवसानंतर तुम्ही ऑफिसला जाताय, ऑल द बेस्ट.
तेव्हा रागिनी आता थँक्यू असं म्हणते आणि आता तर काय मी नेहमी ऑफिसला जातच राहीन असं तिला म्हणते. तेव्हा लगेचच पौर्णिमा म्हणते आई कॉन्टॅक्टमध्ये राहा हा, ते जे काही घडतंय ना ते कळवत राहा असं. त्यावेळी ठीक आहे असं आता लगेचच रागिनी म्हणते. त्यातच आता ड्रायव्हर लगेचच रागिनी जवळ गाडी घेऊन येतो. तर रागिनी आता ही पौर्णिमा बरोबर गप्पा मारण्यामध्ये व्यस्त असते. इकडे आता तो जो माणूस असतो ना तोंड बांधलेला, तो माणूस आता मोबाईलमध्ये रागिनीचा फोटो पाहतो आणि मग त्याला धक्का बसतो आणि त्या फोटोकडे तो आता खूप वेळ असा पाहतच राहतो. त्यानंतर आता लगेचच ड्रायव्हर हा गाडी स्टार्ट करतो आणि जायला निघतो. तर समोर आता जो माणूस रागिनीवर नजर रोखून असतो ना तो आता लगेचच त्या गाडीसमोर येऊन उभा राहतो. त्यामुळे ड्रायव्हरला भीती वाटते आणि ड्रायव्हर लगेचच आता गाडीचा ब्रेक जोरात मारतो. त्यामुळे रागिनीचं आता डोकंच पुढच्या सीटला आपटतं आणि ती म्हणते काय रे काय चाललंय, गाडी नाही व्यवस्थित तुला चालवता येत का? अरे किती जोरात धक्का बसला, आचका बसला इथे, तुला कळतं की नाही, काही सेन्स आहे की नाही, असं म्हणून त्याच्यावर भडकते. मग तिचं लक्ष समोर जातं तर तो एक माणूस असतो. त्यामुळे ती त्याच्याकडे आता खूप वेळ पाहतच राहते आणि आता हा कोण असं विचारते. आणि जर बाजूला जात नसेल ना हा तर त्याला उडवून टाक चल एका क्षणातच, असं रागिनी आता त्या ड्रायव्हरला सांगते. तरीही ड्रायव्हर आता घाबरतो. रागिनी म्हणते अरे चल ना बाबा आता, चल त्याला टाक उडवून. मग आता ड्रायव्हर गाडी स्टार्ट करतो. मग आता तो समोर जो माणूस असतो ना तो सुद्धा इशारा करून जवळ बोलवतो. आता गाडी तशीच पुढे पुढे घेऊन जात असताना त्या समोरच्या माणसाला जोरातच ड्रायव्हर हा गाडीचा धक्का मारतो. त्यामुळे तो आता लगेचच खाली तेथे कोसळतो. त्यानंतर आता रागिनी आणि ड्रायव्हर सुद्धा घाबरतात. तेव्हा रागिनी आता लगेचच गाडीतून खाली उतरते आणि ड्रायव्हर बाबूसुद्धा. मग दोघेही गाडीतून खाली उतरल्यानंतर याला काही झालंय का बघ रे, असं आता लगेचच रागिनी विचारते. तेव्हा तो त्या माणसाला उठवण्याचा प्रयत्न करतो परंतु तो माणूस आता काही उठत नाही. रागिनी म्हणते कोण आहे हा, कळतच नाहीये. बाबू जा रे पटकन पाणी घेऊन ये. मग आता बाबू धावतच पाणी आणण्यासाठी जातो. त्यानंतर आता तुला हीच गाडी मिळाली होती का रे मारायला, ये उठ ना बाबा उठ, असं म्हणून रागिनी आता आपला राग हा व्यक्त करत असते आणि म्हणते की उठायला सांगितलंय ना तुला, आता गुपचूप उठ तू, असं म्हणून ती त्याला सारखी सारखी आता उठवत असते. पण तो काही उठत नसतो. त्यामुळे रागिनीला आता असं वाटतं की तो गेला की काय जागेवर. मग आता ती जरा घाबरते आणि त्याच्या नाकाजवळ आता श्वास चालू आहे की नाही हे चेक करत असते. मग आता तो लगेचच डोळे उघडतो आणि असा डोळे वटारूनच कडे असा रागातच पाहू लागतो. तेव्हा आता लगेचच तो माणूस असा ताडकन उठतो आणि रागिनीकडे रागात पाहतो. तेव्हा रागिनीसुद्धा तेवढ्याच रागात विचारते काय रे काय चाललंय तुझं आणि कोण आहेस रे तू, असं म्हणून ती त्याच्यावर भडकते. त्यानंतर आता तो आपल्या लगेचच चेहरा दाखवतो. त्याचा चेहरा पाहताच रागिनीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता ती विचारते काय इथे काय नाटकं चालली आहेत तुझी. तेव्हा आता तो लगेचच आता आला मैतराला असं गाणं म्हणत रागिनी भोवती नाचू लागतो. त्यावेळी आता रागिनी म्हणते गप्पा बस, असं अचानक पुढे यायची काही गरज होती का. मग आता हा बाबूसुद्धा कुठे राहिला कलमडला काय माहीत, एवढा वेळ लागतो का पाणी आणायला, असं म्हणून ती बाबूला जोराजोरात आवाज देत असते आणि म्हणते माझ्याकडे ना तुझ्यासाठी अजिबातच वेळ नाही आहे समजलं. ती त्याच्यावर दुर्लक्ष करते तर आता तो तिच्याकडे पाहतच राहतो. मग आता त्यानंतर बाबूला आवाज देताना रागिनी पार कंटाळून जाते तरीही बाबू येत नाही. मग आता लगेच ही गाडीचं दार उघडून आतमध्ये बसणार असते तर आता लगेचच तेथे तो माणूससुद्धा आतमध्ये तिच्या जागेवर बसलेला असतो. तेव्हा तिला आता मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते काय रे तू इथे कसा. मग आता काही नाही तुझा मैत्र यशपाल आला, असं आता तो पुन्हा एकदा गाणं म्हणू लागतो. ती त्याच्यावर भडकते आणि कोण आहेस रे तू असं विचारते. तेव्हा तो म्हणतो रागिनी ताई, अहो तुम्ही मला ओळखलं नसेल परंतु मी ना तुम्हाला चांगलाच ओळखून आहे, असं म्हणून तो तिच्यावर नजर रोखून रागात पाहतो. तर एका क्षणी आता त्याचा हा गंभीर चेहरा पाहून रागिनीसुद्धा क्षणातच घाबरते. मग आता त्यानंतर तो म्हणतो कसं आहे ना गावावरून तुमच्यासाठी एक भेटवस्तू आणली आहे, हे बघा बरं, असं म्हणून तो मोबाईलमध्ये कोणता तरी व्हिडिओ असतो तो व्हिडिओ लगेचच तिला दाखवतो आणि तो व्हिडिओ पाहिल्याबरोबरच रागिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला आता काय करावं सुचत नाही. तिच्या डोक्यामध्ये मुंग्याच येतात कारण तो व्हिडिओ रागिनी विरोधातचा असतो. मग आता तो व्हिडिओ पाहून ती त्या माणसाकडे पाहतच राहते तर तो माणूससुद्धा तिच्याकडे पाहून आता हसू लागतो.
तर दुसरीकडे भूमी आणि आकाश आजी तिघेही मंदिरात चाललेले असतात. तर आता भूमीच्या मनात फक्त एकच येत असतं की मगाशी तो माणूस नक्की कोण असेल, याचा शोध घ्यायलाच हवा असं भूमीच्या आता सारखं सारखं मनात येत असतं. कारण तिचं मन तिला वेगळंच काहीतरी असं सांगत असतं की नक्कीच काहीतरी हा रागिनी आत्याचा प्लॅन असणार आहे. कारण काहीही झालं तरी तिचा रागिनीवर विश्वासच नसतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये भूमी, आजी आणि आकाश हे तिघेही मंदिरात जातात. त्यावेळी आता तेथे पारितोष आणि अमोली हे सुद्धा बाळाला घेऊन आलेले असतात. मग आता भूमीला खूपच बाळाला पाहून आनंद होतो. सर्वांची भेटसुद्धा होते. तेव्हा पारितोष आता म्हणतो, ॲक्च्युली मणिमाऊचं ना बारसं करायचं ठरवलं होतं, मग सगळ्यांना घेऊन ये हा आकाश, सर्वांना घेऊन ये असं तो पुन्हा म्हणतो. त्यावेळी आता अमोली म्हणते, हो पण भूमीला सोडून सर्वांना घेऊन ये हा. त्यावेळी भूमीला आणि आजीला आकाशला खूपच वाईट वाटतं. तर आता दुसरीकडे रागिनीने तो व्हिडिओ पाहिलेला असतो. तेव्हा आता तो माणूस म्हणतो की हे बघ, हा व्हिडिओ ना जरा अजून नीट पहा, कारण तूच तुझ्या लेकराचा खून केला आहेस, समजलं? हा खून आहे की अपघात आहे की एका आईने लेकराचा केलेला खून आहे, हे बघ आता जरा तू. तेव्हा रागिनी आता खूपच घाबरते, तिला काहीही सुचत नाही. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.